सोडून दिलेल्या चेंडूला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. एक धाव धाव फलकावरी जोडली जाईल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा आता षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी शैलेश. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष. गुड कॅच. पहिला फलंदाज बाद होतो. बिग विकेट रवींद्र. अफलातून झेल टिपला तिथे क्षेत्ररक्षकाने आणि अशा पद्धतीने पहिला गडी बाद होताना आपण बघितला. रवींद्रला एक या धावसंख्येवर अर्ली ब्रेक थ्रू मिळून देते शैलेश आपल्या संघासाठी. न्यू बॅटर किरण येतोय. मागच्या सामन्यामध्ये धुवाधार बॅटिंग केली होती या फलंदाजांनी. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर टेमगर गावाच्या टोकाकडून शैलेश. चांगला फटका आहे. मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मदनद्वारा दुसरी धाव सहज पूर्ण करतोय किरण. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 3 धावा. चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये शैलेश. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर शैलेश. आपल्या बालेकिल्ल्यामध्ये खेळताना टीम सोनादेवी टेमगर. कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. अपकमिंग बॉल होता. पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा धाव फलकावर काय माहित 3. खूप चांगली गोलंदाजी. याच मैदानावर ते प्रॅक्टिस सराव करत असतात. त्यांनी पुरेपूर या मैदानाची त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चेंडू बॅटवर हवा तसा घेता नव्हता. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे. चेंडूवर एक धाव पूर्ण करतोय. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 4 या अंकावर. चांगली गोलंदाजी. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. फलंदाजांना वरचढ होऊ दिलेलं नाही आतापर्यंत. शैलेश याने टिचून मारा करतोय पहिल्या षटकामध्ये. निर्धारित 3 षटकांचा सामना. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर शैलेश. छोटासा रनवे 7 ते 8 पावलांचा. फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही बॅटरला. सुवर्ण संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण ती दवडली. शरीराचा वेध घेणारा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धाव फलकावर 4. हे पाहू शकता तुम्ही. मेजवानी होती फलंदाजासाठी, ती स्वीकारता आलेली नाही. जबरदस्त भन्नाट बॉलिंग करताना पुन्हा एकदा सज्ज होतोय शैलेश. अजून एका प्रतिम डिलिव्हरी चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये शैलेश याने. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. एक गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी. व्हेरी गुड बॉलिंग. कंट्रोल बॉलिंग केली. एक्सलंट. जबरदस्त स्पेल त्याचा आपण बघितला. पहिला षटक काय गोलंदाजी केली. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. आता उर्वरित बघूया 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल असेल टीम सिद्धिविनायक अंजूर या संघाची. प्रवीण मात्रेला सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल टिपला तर मुसाभाई हेमंत गुळवी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. सुवर्ण संधी आहे. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील होत आहे. आज ट्रिपल धमाका आपण पाहतात. सोनादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. मदन पप्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती. गोल्डन मॅन गोरखनाथ म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे सोनादेवी चषक 2025 मध्ये. मागच्या सामन्याचा हिरो आता बॉलिंग मार्कवर आपल्याला बघायला मिळतो आणि सामना करेल बॅटर किरण.
हा चांगला बॅटल बघायला मिळेल. हिरण वर्सेस मदन पप्या. चांगला कॉन्टेस्ट, चांगलं द्वंद्व या दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. अतिशय सुंदर चेंडू होता, सुरेख चेंडू टाकला होता. फलंदाजाकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. चेंडू जाते निर्धाव. काय चेंडू टाकतोय मदन पप्या. मागच्या सामन्यामध्ये देखील खूप अप्रतिम गोलंदाजी केली होती, सुंदर गोलंदाजी केली होती. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक दक्ष आहे. अल्पेश चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय किरण. धावसंख्या पुढे जाताना धावफलक 6. 2 लढवई आणि फायटर्स. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर बाद झालेला आहे. धावा आहेत धावफलकावर 8. 8 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते मदन चौधरी. सामना करेल बॅटर दया. नॉन स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर मुकेश. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केल्या. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय चेंडूवर. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाईल 9. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर मदन चौधरी. सामना करेल बॅटर मुकेश. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केला जातोय. पंचांनी अपील फेटाळून लावला. काय गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर किंचितसा बाहेर वळण घेणारा चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते सेकंड ओव्हर मध्ये मदन चौधरी द्वारा. धावा स्थिर धावफलकावर 9. गडी बाद झाल्या 2. षटकातील पुढचा चेंडू. अगेन्स्ट टर्न फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक सोडतोय, दुसरा पकडतोय. तोपर्यंत मुकेश याच्याकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या. धावसंख्या धावफलक 11. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 8 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. जबरदस्त बॉलिंग युनिट अटॅक बघायला मिळतोय सोनादेवी टेमगर या संघाचा. खडानखडा या मैदानाची त्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आता खेळ सादर करताना आपल्या संघासाठी अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल टीमचा सरसेनापती अल्पेश चौधरी. सामना करेल बॅटर दया, जो खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर. तो देखील धावांसाठी खूप स्ट्रगल करतोय. किमान आता इथून मी तर म्हणेन 30 धावा जर जोडल्या तर एक फायटिंग स्कोर असेल, पण त्या धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. कमी धावांचं षटक दोन्ही षटक आपण बघितली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या शैलेशने. सेकंड ओव्हर मध्ये मदनने धावा खर्च केल्या 8. चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार, फेकणार वेळ होती. स्ट्राईक रोटेट करण्याची बॅटर दया याच्याकडे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 12. अल्पेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर.
षटकातील पुढचा चेंडू. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, अंधेरे में तीर चलाने की कोशिश, फंटास्टिक बॉल, चेंडू जाते डॉट. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे, धाव बलकर 12. काय गोलंदाजी करतोय अल्पेश आपल्या संघासाठी, खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ऑन साइडला टर्न केलेल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये दक्ष आहे, गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलला. मुकेशने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या वाढते, धावबलकर 14. आतापर्यंत एकही चौकार, एकही षटकार आलेला नाही. यावरून दिसून येते किती जबरदस्त गोलंदाजी करताना तिन्ही गोलंदाज, शैलेश, मदन, त्यानंतर अल्पेश. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी अल्पेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. खोदून काढलेला आहे, सरळ बॅटने हा फटका खेळला होता. अगदी फलंदाजा बुंध्यामध्ये चेंडू टाकला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम, धाव बलकर 14. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अटॅकिंग अप्रोचने आता बॉलिंग करताना लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक मदन पप्प्या लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपतोय. वेल जज कॅच, फलंदाज होते बाद. बघा एक्सपिरियन्स काय असते दाखवून देताना. आता अनुभवाचे बोल, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जाते. अल्पेश चौधरी खूप जुना खेळाडू आहे मित्रांनो. न्यू बॅटर रोहन तरे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. धावा आहेत, धाव बलकर 14. चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय थर्डमॅनला अतिशय वेगाने. स्क्वेअर ऑफ द विकेट, नाही थांबणार, सीमारेषेला जाऊन चेंडू धडकला, चौकार. ह्याच बरोबर धावा पूर्ण केलेल्या आहेत. 19 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. सोनादेवी टेमगर या संघाला हे लक्ष पार करावं लागेल. चला तर क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. सिद्धिविनायक अंजूर चालू सामन्यातील विजेता संघ आणि वीर तानाजी दापोडे असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. माफक लक्ष पाहतो आपण. 18 चेंडू आणि 19 धावा.
सलामीची जोडी खेळपट्टीवर सोनादेवी टेमगर या संघाची शैलेश आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर योगेश योगेश बोबडे. 19 धावांचं लक्ष हे पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली, बॉलिंग अनालिसिस आपण जर बघितली, गोलंदाजीचं पृथक्करण. शैलेशने पहिल्या षटकामध्ये 4 धावा देत एक गडी बाद केलं होतं. मदनने 7 धावा देत एक गडी बाद केला आणि अल्पेश चौधरी याने अंतिम षटकामध्ये कॅप्टनने 7 धावा देत एक गडी बाद केला होता. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल रवींद्र. भावेश चौधरी आणि विजय स्पोर्ट्स ग्रुप करून बघा. शैलेशला सुवर्ण संधी. षटकार जर लगावला तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. चला गेम स्टार्ट करायचे. अंपायर फक्त हलक्यात खेळलेला आहे. सॉफ्ट अँड ड्राईव्ह एक धाव पूर्ण करतोय बॅटर योगेश. ऑफ द मार्क झालेला आहे. वैयक्तिक खातं खोलतोय. धाव संख्येचा शुभारंभ करताना आता पाहतोय आपण बॅटर योगेशला. शैलेश चौधरीला सुवर्ण संधी आहे एका षटकारासाठी. विजय ग्रुप आणि भावेश चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता धोका निर्माण झालेला आहे पण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचते. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 3 धावा धावपलकावर. शैलेशने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा रवींद्र टेमगर गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. हवेचा वेग प्रचंड वेगाने हवा वाहताना इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करते. लॉंग ऑफ सीमारेश्वर. पहिला फलंदाज बाद. न्यू बॅटर किरण येतोय. सांघिक 3 या धावसंख्येवर आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय रवींद्र. आता इथून दबाव निर्माण करावा लागेल. गुच्छाने विकेट घ्यावे लागतील. दुसरा पर्याय नाही अंजूर संघाचा आपण जर विचार केला तर. ह्या उलट केवळ आणि केवळ 18 चेंडूंमध्ये 19 धावा या कंप्लीट कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी सोनादेवी टेमगरला. रवींद्र सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये तोच फिल्डर. हो 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 डाऊन दी बॉल. अजून एक फलंदाज बाद.
आतापर्यंत जे झालेलं नाही या स्पर्धेमध्ये विकेटच्या हॅट्रिक वर आहे गोलंदाज रवींद्र. बघूया विकेटच्या हॅट्रिक पूर्ण होईल का डे 3 मध्ये, कारण कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेटचे हॅट्रिक पूर्ण करता आलेले नाही. सांघिक धावा धाव फलकावर 3, गडी बाद झाले 2. षटकातील पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडूचा ते निर्धाव खूप चांगली गोलटका खेळला होता. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होते महेश. अजून एक धक्का टीम सोनादेवी टेमगरला. समाप्त झालेला आहे. धावा आहेत धाव फलकावर फक्त आणि फक्त 4. विजयासाठी आता 15 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 12. 3 गडी गमावल्यात पहिल्या षटकामध्ये. नेट टू नेट फाईट बघायला मिळते आपल्याला. जशाच तसं उत्तर देताना सिद्धिविनायक अंजूर. भुऱ्या शेठ यांच्याकडून अल्पेशला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. आता मात्र कॅप्टन वर मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्याला पार करावी लागेल. आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 2 लढवय्य संघ आहेत. ताकदवान संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. सोनादेवी टेमगर, सिद्धिविनायक अंजूर. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वर भानुदास. हे बघा याला म्हणतात खऱ्या खेळाडूची ओळख. एक चांगल्या खेळाडूची ही खून आहे. चांगल्या बॅटरची ही खून. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. जिथे 1 धाव ते डिफेन्स केला. अल्पेश याने 2 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धाव फलकावर 6. दबाव रिलीज करण्याचा चांगला प्रयत्न, कारण 3 फलंदाज झटपट बाद झाले होते. त्याला ठाऊक आहे की अशा कंडिशन मध्ये कशा प्रकारे खेळ करायचा ते त्याला चांगलं ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगाने त्याने फटका हा अटेम्प्ट केला होता. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्क वर भानुदास. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. असं वाटतं हा सामना प्रेक्षकांना एक अटीतटीचा बघायला मिळतोय की काय. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतो बॅट आणि बॉल मध्ये. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी. अजून एक चेंडू जातो निर्धाव. बालारामजी फुलोरे साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही लढाई बघायला मिळते या 2 संघांमध्ये. चांगलं द्वंद्व पाहतात आपण मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मध्ये. वेलकम प्रकाश पाटील. पुलचा फटका. पुल अँड पॉवरफुल. पॉवर जनरेट केली होती फटक्या मागे. षटकार. च्या साह्याने धावसंख्या आता पुढे जाताना धाव फलकावर 12.
या षटकाराने मात्र निश्चित धावसंख्येला चांगली चालना मिळालेली आहे. कॉन्फिडन्स लुकिंग शॉट आपण बघितला अल्पेश चौधरीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडूला स्लाइस केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फुटबॉल स्किल प्रमाणे चेंडू अडवला गेला तिथे. फुटने चेंडूला अडवला. वेल होती अल्पेशाच्याकडे. 2 धावा पूर्ण करण्याची धावसंख्या वाढते. धावफलक 14. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. बघा काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी कॅप्टन नॉक इनिंग या महत्वाच्या सामन्यामध्ये सादर करताना. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातंय आणि कॅप्टन पदाला आता साजेसा खेळ करून दाखवतोय अल्पेश. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये जबरदस्त फिल्डिंग झाली. वेल होती अल्पेश याच्याकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू 3 धावांची गरज. चला या वीर तानाजी दापोटे संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. स्वर्गीय वंदना अंकुश म्हात्रे टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. चालू सामन्यातील विजेता संघ आणि वीर तानाजी दापोटे असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. स्वराज्य कशेली आणि तसेच नंदकिशोर खारबाव आपण देखील इथे उपस्थित झाला असेल तर आपण संपर्क साधा लवकरात लवकर. आज अंतिम दिवस आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ आपण दौडू नका. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज दया. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अल्पेशची प्रशंसा करावी लागेल. एक षटकार त्याने लगावलेला आहे. आपल्या संघासाठी उपयुक्त 12 धावांचं आतापर्यंत त्याने योगदान दिलेलं आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा रोल तो प्ले करतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. योग्य स्ट्रायकिंग एंडला 5 चेंडू 3 धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. मिरॅकल आणि जादुई गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर सिद्धिविनायक अंजुरे संघाला. ह्या उलट आपण पाहतोय सोपं समीकरण आहे. 5 चेंडूंमध्ये 3 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय साजरा करण्यासाठी टीम सोनादेवी टेमघरला. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू. गुड बॉलिंग. जबरदस्त अनादर गुड बॉल. चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सिद्धिविनायक अंजुरा लढवय्या संघ आहे. फायटर संघ आहे. लवकर हार न मानणारा संघ आहे. पण एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. शेवटी क्रिकेट आहे. जो जिता वही सिकंदर. 4 चेंडू 3 धावांची गरज. जबरदस्त रंगतदार सामना. लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय इंटरेस्टिंग आणि रंगतदार होत असतात आणि तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. ह्या 2 संघांमध्ये दया स्टेप आउट खेळलेला आहे. जबरदस्त फटका हॉपालीवर घेऊन चेंडूला भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. विनिंग सिक्सर. विजयी षटकार योगेशच्या बॅट मधून. याचबरोबर सामना जिंकलेला आहे सोनादेवी टेमघरने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक सिद्धिविनायक अंजूर.
नाणेफेक जिंकले सोनादेवी टेमघर संघ कर्णधार अल्पेश चौधरी याने. अल्पेश फक्त निर्णय सांगायचा आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी पाचारण करण्यात आलेलं आहे वीर तानाजी दापोडेला. मी आपणास घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये, तिथे सज्ज आहेत दशरथ पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद. यस जयवंत पाटील. चला प्रवीण शेठ आणि करसन चौधरी यांच्यातर्फे मेंढा. 2 झाले मेंढ्या. नाही नाही जे डिक्लेअर केले मात्र द्या नंतर नंतर शब्द फिरू नका प्लीज. नाही नाही तुम्हाला येस येस हे चहा घ्या इकडं. आई नाही जरा आई नाही. चला सोनादेवी टेमघर आणि वीर तानाजी दापोडे टॉस जिंकलाय. सोनादेवी टेमघर संघानं पहिल्यांदा स्वीकारली. चला ज्ञानेश्वर बाहेर जाओ. गोता खावे. बिटको वाले कुठे गेले? बिटको वाले बिटको बोले बिटको ते ब्रिटिश वाले कुठे गेले? अंदूर वाले क्या झाले? चला टेमघर भरपूर बक्षीस तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. मेंढा मटन संपणार बंद नाही पाहिजे त्या भयान बिना वाटानंतर. 2 झाले भेंडे मग काय आता कशाला यायला जमतंय. चला ज्यांना कोणाला कॅश प्राइज लावायची असेल त्यांनी रोकडा लावा प्लीज. पैसे पाठवून दे.